हे आहे BTV नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल बी, प्रतिबिंब जनमनाचं. नमस्कार. संवाद प्रतिवाद या आमच्या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. नुकत्याच म्हणजे गेल्या आठवड्यामध्ये राज्यातील 10 महानगरपालिका आणि 25 जिल्हा परिषदांच्या निवडणुका संपन्न झाल्या. 21 फेब्रुवारीला या निवडणुकीचा निकाल लागला आणि पुन्हा एकदा निवडणुकीनंतरचं कवित्व सुरू झालं. या निवडणुकीमध्ये संपूर्ण राज्यामध्ये भाजपाला लक्षणीय यश मिळालं. संपूर्ण राज्याचं मुंबई महानगरपालिकेकडे लक्ष लागलं होतं आणि या ठिकाणी सुद्धा भाजपानं जोरदार मुसंडी मारली. म्हणजे शिवसेनेला 84 आणि भाजपाला 82 जागा अशा पद्धतीची विभागणी झाल्यामुळं राज्यातील सत्ता समीकरणाची सूत्र पुन्हा एकदा बदलतात की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मुळात या निवडणुकीच्या दरम्यान भाजप आणि शिवसेना यांच्यातील संबंध कमालीचे ताणले गेले होते. आता निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातील भाजपा शिवसेनेचं सरकार कायम राहणार की हे सरकार पडणार, की पुन्हा एकदा शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेस किंवा राष्ट्रवादी पुढे येणार, अशा वेगवेगळ्या शक्यतांची समीकरणांची सध्या चर्चा सुरू आहे. आज या अनुषंगानं मला माहिती घ्यायची आहे, चर्चा करायची आहे, बोलायचंय. कारण कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यामध्ये भाजपानं जरी घोडदौड केली असली तरी अनेक ठिकाणी भाजपाला संपूर्ण बहुमत मिळालेलं नाहीये. त्यामुळे बऱ्याचदा किंवा बऱ्याच ठिकाणी भाजपाला कोणत्या ना कोणत्या पक्षाचा पाठिंबा आवश्यक आहे. मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेनेची हीच परिस्थिती आहे. शिवसेनेला पूर्णपणे बहुमत मिळालेलं नाही महापालिकेत. त्यामुळे तिथल्या सत्ता समीकरणावरती राज्यातील एकूण चित्र सुद्धा बऱ्यापैकी अवलंबून आहे. या परिस्थितीवरती बोलण्यासाठी आज आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत दैनिक सकाळ समूहाचे मुख्य संपादक आदरणीय श्रीराम पवार सर. नमस्कार. त्याचबरोबर आज आपल्या स्टुडिओमध्ये आणखीन एक पाहुणे आलेले आहेत दैनिक महाराष्ट्र टाइम्सच्या कोल्हापूर आवृत्तीचे संपादक आदरणीय विजय जाधव सर. दोन्ही संपादक महोदयांचं स्वागत आहे. आज मला तुमच्याकडनं माहिती घ्यायची आहे एकूण राज्यातील जे काही सध्याची राजकीय परिस्थिती आहे. श्रीराम सर, पहिल्यांदा मी तुम्हाला विचारणार आहे, आत्ताच्या या सध्या परिस्थितीमध्ये गेल्या 8 दिवसामध्ये ज्या काही आपण बातम्या देतोय, वाचतोय, ऐकतोय, या सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्हाला असं वाटतं का की शिवसेना आणि भाजपा यांच्यामध्ये पुन्हा युती महानगरपालिकेसाठी होईल, का तुम्हाला असं वाटतं की ही युती होणार नाही आणि त्यामुळे राज्यातील सरकार सुद्धा गडगडेल? मला वाटतं की युती होईल की नाही यापेक्षा युती करण्याशिवाय दोघांपुढं काही फार मोठा पर्याय दुसरा उपलब्ध नाही आहे. याची 2-3 कारणं आहेत. एक तर आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे खूप जोरात भांडले एकमेकाची, खालच्या पातळीवर जाऊन भांडले. म्हणजे निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान दस्तूरखुद्द मुख्यमंत्री आणि तिकडे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकमेकांची अवकात किंवा एकमेकांमध्ये इतके आरोप झाले म्हणजे ते खूपच सर्वसामान्य नागरिकांना माणूस बुचक्यात पडला होता की अरे हे इकडे राज्यात सत्तेवरती आहेत आणि दोघे एकमेकांचं वस्त्रहरण करतायत. हा काय प्रकार चालू आहे? शिवसेनेचे उद्धव ठाकरे फडणवीसांना अर्धवट म्हणाले. त्यांनी अवकात दाखवतो म्हणून सांगितलं, पाणी पाजतो म्हणून सांगितलं. आणि मग नेहमीची जी काही निवडणुकीच्या आखाड्यात उतरल्यानंतरची जी काही आतषबाजी असती ती सगळी झाली आणि ती अपेक्षित होती. आणि जेव्हा अपेक्षित होती याचं कारण असं की जेव्हा 2 मित्र एकमेकापासून दूर होतात तेव्हा त्यात आलेला कडवटपणा अधिक असतो. शत्रू एकमेकाच्या विरोधात उतरतात तेव्हा ते स्वाभाविकपणे मुळातच ते शत्रुत्व असतं. पण मित्र एकमेकाला खूप घट्ट जोडलेले लोक एकमेकापासून दूर होतात तेव्हा तो कडवटपणा असतो, तो नॅचरली आला. आणि विशेषतः यावेळेला पहिल्यांदाच भारतीय जनता पक्षानं शिवसेनेला थेट हेड ऑन घेणं ज्याला म्हणतात अशा पद्धतीने अंगावर घेण्याचा प्रयत्न केला. आणि शिवसेनेचा इतिहास असं सांगतो की शिवसेना मित्र म्हणून जवळ असली कधीही परवडते, शिवसेना विरोधात असली परवडत नाही. याचं कारण ती संघटनाच अशी आहे की ती आक्रमकतेवर पोचलेली आहे. म्हणून तो शिवसेना स्टाईलनं आंदोलन की ती जेव्हा डिफेन्सिव्ह होते तेव्हा तिचा जोर संपून जातो. आणि जेव्हा त्यांना कोण डिवसतं तेव्हा शिवसैनिक चवताळून उठतो. आणि ते चवताळून उठल्यानंतर ज्या प्रकारची भाषा होती ती भाषा मुंबईच्या निवडणुकीत प्रामुख्यानं झाली आणि त्याचा निकाल आपल्यासमोर आहे. मुंबईमध्ये सरळ पोलरायझेशन झालेलं आहे. एक तर मराठी भाग ज्याला आपण म्हणतो तो बहुतांशी शिवसेनेनं राखला. याचा दुसरा थेट साईड इफेक्ट म्हणता येईल तो राज ठाकरेंचा पक्ष जवळजवळ मुंबईतून
नामशेष झाल्यासारखी परिस्थिती आहे. नाही, त्या मुद्द्याकडे मी नंतर येणारच आहे की मनसेचं भवितव्य काय. हां, त्याच्यावर आपण बोलू. पण म्हणजे या निकालाचा एक भाग आहे की सर्वसाधारणपणे अशी एक भावना आहे, ती खरी कुठी याच्यात स्वतंत्रपणे चर्चा करता येऊ शकते. बरोबर. पण मुंबईत शिवसेना असली पाहिजे, मराठी माणसाच्या रक्षणासाठी शिवसेना असली पाहिजे. शिवसेनेनं बाळासाहेबांपासून मुंबईत मराठी माणसासाठी काय केलं याच्यावर स्वतंत्रपणे चर्चा होऊ शकते. हो हो. पण एक सर्वसाधारण समज असं सगळ्या महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईत पण आहे. त्याचा फायदा या निवडणुकीत पण शिवसेनेला झाला. पण त्याचाच दुसरा भाग असा आहे की विशेषतः 2014च्या लोकसभा निवडणुकीतल्या यशानंतर भाजपचा जो प्रचंड आत्मविश्वास वाढलेला आहे, खरं आहे. त्याचा परिणाम म्हणून त्या निवडणुकीपर्यंत शिवसेनेला चॅलेंज करणार कोणी नव्हतं. असलीच तर काँग्रेस होती आणि काँग्रेसचा एक लिमिटेड बेस आहे. काही पण असं म्हटलं जातं की काँग्रेस आणखी शिवसेनेमध्ये एक अंतर्गत अलिखित करार आहे, समझोत आहे की मुंबई महानगरपालिकेमध्ये काँग्रेस राष्ट्रवादीनं फारसं लक्ष द्यायचं नाही. काँग्रेसनं कधी फारसं लक्ष दिलं नाही, खरंच आहे. आणि जेव्हा संधी आली तेव्हा काहीतरी निमित्त करून ती शिवसेनेकडे कशी जाईल महापालिका अशा पद्धतीचा व्यवहार झाला. अंतर्गत त्यांच्यामध्ये काहीतरी समझोता आहे. समजवत आहे असं म्हणता येणार नाही, पण हे झालं. त्याचा अर्थ आपण काही लावू शकतो, पण हे घडलं. त्यामुळे शिवसेनेकडे सातत्यानं सत्ता राहिली. यावेळेचा परिणाम असा आहे की मराठी मतं प्रामुख्यानं शिवसेनेकडे राहिली. पण त्याचा दुसरा भाग सगळी बहुतांश मराठी मतं, विशेषतः गुजराती मतं, उत्तर भारतीय मतं पण प्रामुख्यानं भाजपकडे राहिली. आणि उत्तर भारतीयांचा एक बऱ्यापैकी चंक अजूनही काँग्रेससोबत आहे, असं सर्वसाधारणपणे मुंबईतलं चित्र दिसलं. निवडणुकीचा निकाल समोर आहे. थोराला आणि धाकटा यामध्ये काय फार मोठा अंतर राहिलेलं नाही. 84 आणि 82 दोन जागांचा फक्त फरक आहे. खूपच कमी अंतर आहे. तरी पण प्रचंड साधनं, पैसा या सगळ्याचा वापर होऊन सुद्धा शिवसेना अजून टिकून आहे इतकं शिवसेनेने दाखवून दिलं. पण आपला जो मूळ प्रश्न होता त्यानुसार तुम्हाला असं वाटतं का की या दोन्ही पक्षांना एकमेकांना बरोबर घेतल्याशिवाय पर्याय नसतो म्हटलं? लोकांनी कौलच असा दिला आहे की नाही, पण त्याची तिसरी बाजू अशी आहे की जर काँग्रेसनं शिवसेनेला पाठिंबा देऊ केला तर मुंबई महानगरपालिकेमध्ये एक वेगळं समीकरण उदयाला येईल का? दिला तर नक्कीच उदयाला येईल. पण आत्ताच्या परिस्थितीत काय वाटतं तुम्हाला? माझी जी माहिती आहे त्यानुसार हे दोन्ही बुद्धिबळाचा डाव आहे, पेशन्सचा डाव आहे. कोण पहिल्यांदा ब्लिंक करतं असं चालू आहे. आणि याच्यामध्ये सहजासहजी कोणच मागाय घेणार नाही. याचं कारण महाराष्ट्रातल्या बहुतेक भाजपच्या नेत्यांना असं वाटतंय की शिवसेनेवर आपली युती असली पाहिजे. शिवसेनेशिवाय आपण जर काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा अन्य कोणासोबत गेलो तर त्याचा एकूण जी आयडिओलॉजी घेऊन आत्तापर्यंत भाजप वाटचाल करते त्याला एक मोठा फटका बसेल. आणि आपला एक बेस जरी तो हल्ला नाही तरी त्याच्या मनात संभ्रम तयार होईल असं मानणं आहे. मग नितीन गडकरी असतील, चंद्रकांत दादा पाटील असतील किंवा असे खूप नेते आहेत भाजपमधले की त्यांची लाईन या प्रकारची आहे. त्यांची लाईन या प्रकारची आहे. पण शिवसेनेच्या नेत्यांना असं वाटतं का? मला तुम्हाला जाधव सर विचारायचं आहे. आता श्रीराम पवार सरांनी सांगितलं त्यानुसार की जर राज्यामध्ये ही नवी सत्ता समीकरण उदयास आली, ह्या जर तरच्या गोष्टी आहेत, पण समजा आली म्हणजे काँग्रेसनं जर मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेनेला टेकू दिला तर त्यामुळं शिवसेना आणि काँग्रेस या दोघांच्याही आयडिओलॉजीबद्दल एक नवीन प्रश्नचिन्ह निर्माण होईल. आणि तो जो काही त्यातनं होणारा धोका आहे तो धोका बघून ही युती होणार नाही असं मला वाटतं का? या निवडणुकीकडे किंवा या निवडणूक निकालांकडे दोन अर्थाने आपण बघायला पाहिजे. एक तर आता आपण मध्यावर आहोत. गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका झाल्या. आता येत्या मे मध्ये पुन्हा लोकसभेला 3 वर्ष पूर्ण होत आहेत. आणखी येत्या ऑक्टोबरमध्ये विधानसभेला 3 वर्ष पूर्ण होत, म्हणजे 2.5 वर्ष मध्यावर आहोत. त्याच्यामुळे पुढच्या 2-2.5 वर्षाचा विचार करताना किंवा पुढच्या विधानसभेची, पुढच्या लोकसभेची गणित समीकरण समोर ठेवूनच आता ज्या काही तडजोडी होतील किंवा फाटाफूट होईल हे दोन्हीच्या मागची कारणं मुळात ती असणार असं वाटतं. एक भाग. दुसरा भाग असा की मुंबईमध्ये काय होईल. एकतर जरी हे मध्यावर असलं एकूण सगळं राजकारण. मी 1 मिनिट फक्त थांबवतो. दोघांनी मला एक प्रश्न विचारायचा आहे की मुळात अनेक लोकांच्या मनातला हा प्रश्न आहे की मुंबई महानगरपालिकेच्या मध्ये निवडणुकीच्या निकालानंतर आता सत्ता स्थापनेसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये जी काही समीकरणं होतील त्याचा परिणाम राज्यावरती होणार हे तर आपल्याला मान्य आहे का? हे उघडच आहे. मी जे म्हणतो ना की या दोघांना एकत्र यावं लागेल, त्याचं मूळ कारण असं आहे की हे जर दोघं एकत्र आले म्हणजे शिवसेना आणि भाजप तर राज्यातल्या 12 जिल्हा परिषदांमध्ये आयदर शिवसेना किंवा भाजपचा आपोआपच झेंडा फडकेल. आणि म्हणजे वंतड ग्रामीण आणि असं महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच घडते. आणि ही संधी भाजप कुठल्याही परिस्थितीत सोडेल असं मला वाटत नाही. म्हणजे ते ताणवतील, खूप ताणवतील. आणि आत्ता माझ्या माहितीनुसार आत्ता फक्त प्रश्न इतका शिल्लक राहिला आहे पहिल्यांदा महापौरपद कोणाचं, महापौरपदही नाही पहिल्यांदा कोणाचं. ते आयदर 2 किंवा 4 तुकडे होतील जे कोल्हापुरात
सन्माननीय महादेव माडकाने पॅटर्न पाडला तो आता याजमान्य झाला असं मानायला हरकत नाही. तर तसे मुंबई महापालिकेच्या महापौर पदाचे तुकडे होतील आणि त्यातला पहिला तुकडा कोणाचा हाच फक्त वाद आहे. अच्छा. आणि तो एकदा सुटला त्याच्या बदल्यात कदाचित शिवसेनेला एखादं कॅबिनेट मंत्रीपद ज्यादा द्यावं का, ते शिवसेना मान्य करेल का, अशा प्रकारचं म्हणजे मी मगाशी म्हणाल तसा हा बुद्धिबळाचा पट मांडला आहे. जाधव सर. हो. त्या संदर्भात आणखी एक इंडिकेशन आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. संघाचे नेते मागो वैद्य त्यांनी कालच एक स्टेटमेंट केलं की या दोघांनी खरं तर एकत्र यायला हरकत नाही, की यायला पाहिजे वगैरे. संघाचा एक शब्द नाहीतरी भाजपच्या एकूण वर्तुळामध्ये प्रमाण मानला जातो, आपल्याला कल्पना आहे, माहिती आहे आपल्याला. तर साधारणतः ती एक लाईन याच्यामध्ये आपल्या समोर येताना दिसते आहे. दुसरा भाग असा आहे की नैसर्गिक मित्र म्हणू किंवा पवार सरांनी उल्लेख केला मग असे की एका समान विचारधारेचे पक्ष म्हणू, आज हे दोन मोठं बळ हे भाजप सेनेनं एकत्र येण्याच्या पाठीमागं निश्चितपणे असणार आहे. आणि तोच धागा धरून कदाचित हे राजकारण सगळं पुढं जाईल असं मला तर म्हणजे तुमच्या दोघांच्या म्हणण्यानुसार आता तरी मुंबई महानगरपालिकेसह संपूर्ण राज्यामध्ये पुन्हा एकदा भाजप शिवसेना युती आकाराला येईल किंवा आता जी युती आहे ती कायम राहील राज्यातली, आणि त्यामुळे जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा काँग्रेस आणि राष्ट्रवादी पिछेहाट होईल. तिथे भाजप आणि शिवसेनेला जिल्हा परिषदांमध्ये सत्ता स्थापन करायला अडचण येणार नाही. हा म्हणजे बऱ्यापैकी जिल्हा परिषदा भाजप आणि शिवसेनेकडे जातील, तरी त्याची जास्त संख्या ही काँग्रेस राष्ट्रवादीकडे असेल. कारण भाजपनं जरी जिल्हा परिषदांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात मुसंडी मारली असली ते अजूनसुद्धा बऱ्याच भागामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा वैचष्मा पण आता कोल्हापूरच्या बद्दल बोलायचं झालं तर कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा आता अशी परिस्थिती आहे की आपण सगळेच जण म्हणतोय, लिहितोय, बातम्या देतोय की आता किंग मेकरच्या भूमिकेमध्ये शिवसेना आहे. जे शिवसेना ज्यांना पाठिंबा देईल ते कोल्हापूर जिल्हा परिषदेत सत्तेवरती येतील. अशा परिस्थितीमध्ये जर राज्यात युती झाली भाजप शिवसेनेची तर ऑब्व्हियसली कोल्हापुरात सुद्धा नक्कीच भाजप आणि शिवसेनेचा झेंडा जिल्हा परिषद फडकू शकेल. होणार असा तुमचा दावा आहे किंवा आत्मविश्वास आहे? हा म्हणजे राज्यात झाली तर इथेही होणार. अच्छा. आणि ते होण्याची शक्यता जास्त आहे. ते झालं नाही तर असे वाटेल. अच्छा. पण या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं भाजपनं मुसंडी मारली ही तुम्हाला अपेक्षित होती का? इतक्या मोठ्या प्रमाणावर कदाचित कोणी अपेक्षा केली नसेल, पण भाजपविषयी लोकांचं मत अजून वाईट झालेलं नाही. चांगला आहे की नाही म्हणण्यापेक्षा अजून वाईट झालेलं नाही. याची 2-3 कारणं आहेत. एक तर भाजपच्या सरकारच्या काळात काही आरोप करण्यासारख्या गोष्टी घडल्या तर 100% घडल्या. खडसेंचं प्रकरण असेल, तावडेंविषयी काय आरोप झाले किंवा पंकजा मुंडेंविषयी झाले, हे जरी झाले तरीसुद्धा भाजपची प्रतिमा डागाळली असं इतकं मोठं काही घडलं नाही किंवा त्या प्रकारची चर्चा घडवण्यात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला अपयश आलं. ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरेंनी किंवा शिवसेनेनं भाजपवर टीका केली त्या ताकदीनं सुद्धा काँग्रेसवाले भाजपवर टीका करू शकले नाहीत. याचं कारण एक तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये आत्मविश्वासाचा अभाव अतिशय स्पष्टपणे या निवडणुकीत दिसून आला. ते अजूनही 2014च्या पराभवातून बाहेर पडलेले नाहीत, हे अतिशय स्पष्टपणे दिसते. दुसरी गोष्ट, भाजपनं नेतृत्व ज्यांच्याकडे दिलं आहे ते देवेंद्र फडणवीस हा आश्वासक चेहरा म्हणून समोर आलेला आहे. त्यांची सुरुवातीचा काळात वाटत होतं की त्या अर्थानं प्रशासनाचा अनुभव नसला आणि ज्या प्रकारचं राजकारण काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दिग्गज नेत्यांनी करून ठेवलं आहे त्यात ते काय करतील. पण त्यांनी शांतपणे आपली पकड मजबूत केली आहे, पक्षामध्ये पण आणि पक्षाच्या बाहेर पण. आणि या निवडणूक निकालामुळे त्यांचं स्थान अधिक बळकट झालं. आणि सर्वसाधारणपणे सगळ्या पक्षांमध्ये म्हणजे काँग्रेस असतील, राष्ट्रवादी काँग्रेस असतील, सगळ्यांमध्ये हा मुख्यमंत्री फार डाव उजवं करणार नाही अशा प्रकारची भावना निर्माण करण्यात यशस्वी झालेत. मला वाटतं हे फडणवीसांचं मोठं यश आहे. स्वच्छ चेहरा, स्वच्छ प्रतिमा आणि मी काहीतरी करून दाखवायची माझी इच्छा आहे. काय केलं हा मुद्दा वेगळा आहे, त्याच्यावर खूप टीका करता येऊ शकेल की फडणवीस बोलले काय आणि प्रत्यक्षात झालं काय हे दाखवून देता येईल. पण अजूनही लोकांना वाटते की हा माणूस काहीतरी करेल, हा माणूस काहीतरी करेल आणि त्याचा कौल आहे. त्यामुळे हा फडणवीसांच्या चेहऱ्याला मिळालेला एका अर्थानं कौल आहे. पण जाधव सर, तुम्हाला असं वाटतं का आता हे म्हणले त्यानुसार की काँग्रेस आणि राष्ट्रवादी त्या मानानं भाजपला घेरण्यामध्ये अयशस्वी ठरत आहेत? याचं कारण दोन्ही काँग्रेसमध्ये सुद्धा ज्या अंतर्गत लाथाया सुरू आहेत, म्हणजे आता निवडणूक निकालानंतर पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये अशोकराव चव्हाणांच्या विरुद्ध पुन्हा आता एक लॉबिंग सुरू झालेलं आहे. प्रदेशाध्यक्ष बदला अशा पद्धतीची काँग्रेसमध्ये सुद्धा आता एक चर्चा सुरू झाली आहे. दोन्ही काँग्रेसमध्ये सुद्धा जे अंतर्गत अस्वस्थता आहे, प्रत्येक नेत्यांचं तोंड वेगळ्या दिशेला आहे, त्याचा कुठेतरी फायदा भाजपला होतोय असं वाटतंय का? हे सरळच आहे. त्याचं विश्लेषण असंच खरं तर असंच करता येईल. त्याचा 1-2 भाग आहेत. पुन्हा
काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्ष सत्तेच्या मनोऱ्यातून अजूनही खाली उतरलेत असं अजिबात वाटत नाही. तुम्ही या नेत्यांच्या त्यांची एकूण लाईफस्टाईल बघा, त्यांच्याकडचा कार्यक्रमाचा राबता बघा किंवा त्यांचा एकूण ज्या काही हालचाली चालू आहेत त्या बघा. तर या अनुषंगाने जर आपण बघितलं तर असं लक्षात येतं की हे अजूनही त्यांना अजून त्या सत्तेच्या धुंदीमध्येच आहेत. नाही, तुम्ही दोघांनी दोन वेगळ्या भूमिका मांडल्यात. यांच्या म्हणण्यानुसार ते पराभवात अजून बाहेर आलेले नाहीयेत आणि तुमच्या म्हणण्यानुसार ते सत्तेच्या धुंदीत आहेत. हो, सत्तेच्या धुंदीतच दिसत आहेत अजूनही ते. त्यांना अजूनही आपण विरोधी बाकावर बसलेलो आहोत. विरोधी बाकावर बसल्यानंतर एक जी विरोधकाची म्हणून जबाबदारी असते, ती जबाबदारीचं भान आपल्याला आहे. ते इश्यू आपण लोकांसमोर मांडतोय. आता या निवडणुकीत तरी काय झालं, नोटाबंदीसारखा इतका मोठा विषय असताना, मंदीची लाट असताना हा विषय फार तीव्रतेनं फार जोरकसपणे हा विरोधक मांडू शकले नाहीत, हे वास्तवच आहे. पण तुम्हाला स्वतःला असं वाटतं की नोटाबंदीमुळे सर्वसामान्य माणसाला त्रास झाला की तो माध्यमांनी तयार केलेला किंवा विरोधी पक्षांनी तयार केला बागुलबुवा होता? कारण सर्वसामान्य माणसांपैकी अनेकांना विचारल्यानंतर नोटाबंदीमुळे मला काही फार त्रास झाला नाही, जरी त्रास झाला असला तरी तो सोसण्याची माझी तयारी होती असं म्हणणारा पण एक वर्ग आहे. नाही, ह्याचं कारण मी सांगतो. मी यापूर्वी पण या विषयावर काही ठिकाणी बोललो. नोटाबंदीचा त्रास झाला का तर 100% त्रास झाला. आणि नोटाबंदीचा त्रास एकूण इकॉनॉमीला होतोय का तर 100% होतोय. त्याच्यामध्ये दुमत असायचं काही कारण नाही. पण मुद्दा असा आहे की प्रत्येक विशेषतः सामान्य माणसाला असं वाटलं की याच्यामुळं काळ्या पैशावर मोठ्या प्रमाणात आघात झाला. आणि हे परसेप्शन तयार करण्यात मोदी आणि भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे सगळे समर्थक हे यशस्वी ठरले की हा काळ्या पैशावर आघात आहे आणि प्रत्येकाला असं वाटतंय की दुसऱ्याचा काळा पैसा काढून घेतला. ती एक मानवी वृत्ती आहे, त्याचा फायदा त्याच्याकडचा पैसा बाहेर निघाला. हा, मला थोडा त्रास झाला ते ऐकत नाही, पण त्याचा पैसा बाहेर निघाला बरं झालं. अशा भूमिकेतून लोक नोटाबंदीच्या बाजून आहेत, नोटाबंदीच्या विरोधात नाही आहेत. पण नोटाबंदी चांगली की वाईट हा मुद्दा वेगळा आहे. त्याच्यावर स्वतंत्रपणे चर्चा करायला आणि त्याचे निकाल किंवा त्याचा निर्णायक त्याची परिणाम समोर यायला साधारण 1 वर्षभर जावं लागेल. बरोबर. GDP 1 किंवा 1.5% कमी होणार असेल तर नोटाबंदी डिझास्टर आहे. खरंच असं झालं तर. पण ती होईल की नाही अजून आपल्याला. पण बाय अँड लार्ज सामान्य माणसाला असं वाटतंय की माझ्यापेक्षा समोर दिसतंय हा माणूस भ्रष्टाचार करतोय, तर त्याला वाईट दिवस आले ना, बरं झालं. बरोबर. पण म्हणजे या निवडणुकीमध्ये हे मात्र स्पष्ट झालेलं आहे की नोटाबंदीला सर्वसामान्य माणसानं फार काही विरोध दर्शवला नाही. भाजपला त्याच्यामुळे बॅकफूटवर जायची वेळ आली नाही. किंबहुना या निवडणुकीमध्ये मतदारांनी भाजपला ज्या पद्धतीनं भरभरून मतदान केलं ते बघितल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांना पुन्हा एकदा आपल्या भूमिकेचा पुनर्विचार करण्याची वेळ आलेली. हे प्रत्येक नव्या राजवटीमध्ये हे घडत असतं. याचं कारण असं आहे की नवी राजवट नवी परिभाषा घेऊन येते. मोदींची राजवट असो किंवा फडणवीसांची राजवट असो, हे नवीन स्मार्ट टेक्नॉलॉजी जी आहे ती ही राजवट घेऊन आलेली आहे. मनमोहन सिंगांची राजवट ही वेलफेअरची टेक्नॉलॉजी घेऊन आलेली होती. म्हणजे काय अन्न सुरक्षा योजना वगैरे वगैरे सगळ्या वेलफेअरिझमकडे जाणारा मुद्दा होता. हे स्मार्ट सिटी, स्मार्ट विलेज, स्टार्टअप इंडिया, स्किल इंडिया वगैरे वगैरे हे थोडी वेगळ्या प्रकारची टेक्नॉलॉजी आहे. मनमोहन सिंगांच्या पहिल्या काळातल्या टेक्नॉलॉजीला लोकांनी प्रतिसाद दिला, लोक त्याच्या मागं होते, म्हणून दुसऱ्या वेळेला अधिक जागा घेऊन मनमोहन सिंग आले. पण त्याचा परिणाम काय झाला तर ते जे बोलत होते ते प्रत्यक्षात सामान्य माणसापर्यंत पोहोचलं नाही, म्हणून नंतर लोकांनी फेकून दिलं. अजूनपर्यंत लोकांना त्या इतिहासाची आता पुनरावृत्ती होऊ शकते का? तेच मी म्हणतो की ती होईल की नाही अजून आपल्याला सांगता येत नाही. याचं कारण आता या घोषणांच्याच पातळीवर आहेत. अजून काही त्याची खूप मोठी पावलं पडलेली नाहीत. स्वच्छ भारत अभियान, गाजावाजा सगळीकडे आहे, स्वच्छ झालं का, गंगा स्वच्छ झाली का, पण लोकांना वाटते काहीतरी होईल. जसं मनमोहन सिंगांच्या घोषणांचंही लोकांना वाटत होतं की काहीतरी होईल, तसं याच्याविषयी वाटतंय. आता जर खरंच इफिशियंटली पुढच्या 2-2.5 वर्षामध्ये हे जर मटेरियलाइज झालं तर नक्की एक टर्म या दोन्ही सरकारांना लोक देतील. पण हे होईल का नाही, योजना कुठल्याच वाईट नसतात. कोणाला असं वाटत नाही की देशाचं नुकसान व्हावं. मागच्या सरकारला वाटत नव्हतं आणि या सरकारला वाटत नाही. हे भ्रष्टाचार वगैरे हे कमी अधिक असू शकतं, पण असा कुठला राज्यकर्ता असं नाही की देश बुडावा असा वाटावा. बरोबर, नक्कीच. पण ते त्याचे इम्प्लिमेंटेशन जे व्हायला पाहिजे त्या पद्धतीनं जर करता आलं नाही तर त्याचा फटका बसेल. आणि ते जोपर्यंत समोर येत नाही तोपर्यंत लोक या योजनांना प्रतिसादच देतील. तो मागच्याही वेळेला मिळाला होता, तो आताही मिळणार आहे. आता म्हटलं त्यानुसार टर्मिनॉलॉजीचा एक त्याच्यामध्ये भाग आहे, त्यांनी जो स्पेसिफिक उल्लेख केला तो बरोबरच आहे. एक नवीन चित्र लोकांसमोर उभं करायचं आणि त्या दिशेने धावा असं सांगायचं, असं साधारणतः एक नवीन हे पर्व या नव्या सरकारच्या ह्याच्यामध्ये सुरू झालं. नाही, पण ते जे चित्र आहे ते पूर्णपणे चित्र बेसलेस आहे असं तुम्हाला वाटतं का? नाही, बेस आहे, त्याला बेसलेस आहे असं अजिबात म्हणता येणार नाही. परंतु एक नवीन टर्मिनॉलॉजीच आहे ती की हे बाबा हे असं हे पहा, आणखी त्याच्या मागे धावा, आणखी बघ आम्हाला मतं द्या, असं हे एक. फक्त त्याची ती पूर्ती होणार का नाही त्याला जसं मग सर म्हणाले तसं आपल्याला वेळ द्यायला लागणार आहे.
आणखी ते कदाचित चांगलं झालं तर ते त्याला लोकांचा सपोर्टच मिळणार. नोटाबंदीसारखा निर्णय झळा बसून सुद्धा लोकांनी केवळ दुसरं काहीतरी चांगलं घडणार आहे या पोटी लोकांनी सरकारच्या विरोधात अजिबात मतदान केलं नाही, त्यांना सपोर्टच केला उलट अर्थाने. तर हे त्याचं मूळचं कारण आहे. पण या निवडणुकीमुळे दोन्ही काँग्रेसला एक अलार्मिंग सिच्युएशन किंवा त्यांना एक धोक्याची घंटी त्यांच्यापर्यंत आली असतं मला वाटतं. आलेलीच आहे. गेल्या नगरपालिका निवडणुकीत तेच झालं होतं, किंवा त्याच्या आधीच्या निवडणुकात तेच झालेलं होतं. त्याच्या ह्या अलार्मिंगपासून खरं तर या दोन्ही पक्षांनी सावध व्हायला पाहिजे होतं. ते सावध झालेले दिसत नाहीत अजूनही. मला कळत नाही, म्हणजे समजत नाही की पुढच्या आणखी 2-2.5 वर्षात काय आहे त्याची परिस्थिती राहील कदाचित. म्हणजे कोणतीही तयारी न करता म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचं चित्र आपण बघितलं. कोकणापुरते राणे लढत होते, मुंबईतले ते 2 नेते गुरुदास कामत आणखी हे भांडत होते, संजय निरुपम भांडत होते. मराठवाड्यात ती परिस्थिती होती, उत्तर महाराष्ट्रात ती परिस्थिती होती. विदर्भामध्ये काँग्रेसचं बऱ्यापैकी हे असताना सुद्धा ते तिथल्या आव्हानाला सामोरं जाऊ शकले नाही. तिथल्या मारामारी अशोक चव्हाणाने शाही फेकीचा प्रकार घडला, तो त्या 2 गटामधल्या वादातूनच झालेला होता, म्हणजे विदर्भातल्या. तर हे सगळं चित्र बघितलं तर हे मुळात एका दिशेनं जायची नेत्यांची तयारी लागते, आणखी त्या दिशेनं काम करायची तयारी लागते. तर असं कुठल्या जिल्हा पातळीवर तुम्ही जरी गेलात तरी सुद्धा ते चित्र आहे. म्हणजे मुंबईपासून मला त्याचं एक बेसिक सर्वसामान्य माणसाच्या मनातलं जो एक काय म्हणू आपण भावना जी आहे ती अशी आहे का, मी तुम्हाला विचारतोय की राज्य स्तरावरती मगाशी तुम्ही म्हटलात तसं देवेंद्र फडणवीसांसारखा एक स्वच्छ प्रतिमेचा चेहरा, राष्ट्रीय पातळीवरती भाजपानं ज्या पद्धतीनं नरेंद्र मोदींना प्रमोट केले, प्रोजेक्ट केले, त्या दोन्ही पातळीवरती राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरती शिवसेनेकडं तसा मोठा चेहरा नाहीये, काँग्रेसकडे तसा कुठलाही चेहरा नाहीये, राष्ट्रवादीकडून तसा कुठला चेहरा नाहीये. याचा पण फटका बसतोय का? नाही, आता 2014च्या निवडणुकीनं एक गोष्ट स्पष्ट केलेली आहे आणि त्यानंतरच्या सगळ्या निवडणुकात ते क्लिअर झालेलं आहे की निवडणुका या पर्सनॅलिटी क्लॅश आहेत. म्हणजे प्रतिमांचं युद्ध आहे निवडणुका. म्हणजे हे लोकसभा निवडणुकीत मोदींनी अगदी स्पष्टपणे सिद्ध केलं, दिल्लीमध्ये अरविंद केजरीवालांनी सिद्ध केलं, बिहारमध्ये नितीश कुमारने सिद्ध केलं, ममता बॅनर्जींनी तेच सिद्ध केलं, जयललितांनी तेच सिद्ध केलं की जिथं तुम्हाला स्ट्रॉंग लीडर दिसतो की जो दुसऱ्याला हेड ऑन घेईल आणि त्याचे सगळे मुद्दे खोडून काढेल. पण तेच काँग्रेसमध्ये असा स्ट्रॉंग लीडर नाहीये असं वाटतं. ते आत्ताचा प्रश्न तोच आहे की काँग्रेसमध्ये जे काही नेते आहेत ते मोदींचं वक्तृत्वाची शैली, मोदींचा एकूण झपाटा याच्यापुढे टिकण्यासारखा एकही नेता आत्ता काँग्रेसकडे नाही आहे. काँग्रेसकडे नाही आहे म्हणण्यापेक्षा कदाचित काँग्रेसकडे नेते नक्कीच आहेत. म्हणजे लोकसभेतली, राज्यसभेतली काँग्रेसच्या नेत्यांची भाषणं ऐकली तर भाजपच्या नॅरेटिव्हला अगदी इफेक्टिव्हली काउंटर करू शकतील, खाऊन टाकतील असे नेते काँग्रेसकडे नाहीत असं नाही आहे. 50-60 वर्षाचा राजकारणाचा अनुभव मल्लिकार्जुन खरगे आहे, अनेक जण आहेत, अनेक नेत्यांची नावं घेता येतील. पण मुद्दा असा आहे की तो पक्ष एका पारंपरिक साच्यातून बाहेर पडायला तयार नाही. म्हणजे राहुल गांधी सोडून दुसऱ्या कोणाचं नेतृत्वच उभं राहू शकत नाही, राहुल गांधींना ठेवून सुद्धा दुसऱ्या कोणाचं नेतृत्व उभं राहू शकत नाही. अशी परिस्थिती जोपर्यंत काँग्रेस ठेवेल तोपर्यंत नरेंद्र मोदींच्या नॅरेटिव्हला काउंटर करणं अशक्य आहे. मला याच मुद्द्याकडे यायचं होतं की काँग्रेसला आता पुन्हा एकदा नवा आश्वासक चेहरा शोधण्याची गरज आहे का? एक चेहरा शोधण्याची गरज नक्कीच आहे, किंवा राहुल गांधींनी आपल्या एकूणच राजकीय शैलीमध्ये प्रचंड परिवर्तन करण्याची गरज आहे. दोन्हीपैकी काहीतरी एक व्हायला पाहिजे. राहुल गांधींनी पुन्हा प्रयत्न केले पण त्या अपयशी ठरत आहेत. त्यामुळं पूर्णपणे नवा विचार करावा लागेल हा एक भाग आहे. पण त्याचबरोबर भाजपला कार्यक्रमाच्या अंगानं अल्टरनेटिव्ह देणं हे माझ्या मते सगळ्यात मोठं चॅलेंज काँग्रेससमोर आहे. कारण भाजप ज्या प्रकारचा विचार मांडते आणि त्याला ज्या प्रकारचा प्रतिसाद मिळतो तो एकूणच भारताच्या राजकीय अवकाशामध्ये एक लॉंग टर्म परिणाम करणार आहे. त्याला काउंटर नॅरेटिव्ह असायलाच पाहिजे. एक स्ट्रॉंग अपोजिशन भले सत्तेत असो किंवा असलंच पाहिजे. नाही, कुठल्याही लोकशाहीसाठी ते आवश्यक आहे, यात काही शंकाच नाही. ज्या प्रकारचा विचार भाजप प्रमोट करते ज्याला मेजॉरिटेरियन थॉट म्हणतो आपण, किंवा नॅशनलिझमचा एक टोकाचा आविष्कार करण्याचा प्रयत्न, हे काही भारताला फार चांगलं नाही आहे. ज्या देशामध्ये इतकं प्रचंड वैविध्य आहे त्या देशामध्ये असं तुम्ही एका साच्यात, म्हणजे आपण सगळीकडे म्हणतो की काय कॉमन सिव्हिल कोड आणि अमुक आणि तमुक, पण नागालँडमध्ये सगळं मागे घ्यावं लागतं. याचं कारण काय आहे की त्या समाजात ते उभं राहू शकत नाही, आणि अनलेस ते उभं राहू शकत नाही तोपर्यंत तुम्ही थोपवू नाही शकत. हे घटना कायदा काय पण म्हणून नाही थोपू शकत. हे जे आहे हे ठोसपणे मांडणी करणं आणि ते लोकांपर्यंत नेणं हा मेनस्ट्रीम प्रवाह होता देशातला, तो आता बाजूला गेला आहे. नेहरूवादापासून भारत पूर्णपणे बाजूला गेला. जावं की न जावं हा शेवटी जो पक्ष सत्तेवर आहे त्याची चॉईस आहे आणि त्याने जरूर करावं ते.
पण ते कळत असताना त्याचे जे परिणाम आहेत ते ताकदीनं समोर आणणं याच्यामध्ये काँग्रेस पूर्णपणे अपयशी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस तर जवळपास कुठं नाही. आणखी एक मला वाटतं की हे मागं पडण्याचं आणखी एक मुख्य कारण आहे की जो साधारण 85-90 नंतर जन्मलेला जो नवतरुण आहे. हां, जो मतदार आहे ज्याला मिलेनियल म्हणतात, तो 25-26 वर्षाच्या आतला मतदार आहे आणि तो खूप त्याची संख्या खूप मोठी आहे. त्या मतदाराला अपील करणारं काहीच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस किंवा बाकीच्या या पक्षांना दाखवता येत नाही. याचं कारण असं की आत्तापर्यंत भाजप आणि इतरांमधली लढाई जी होती ती आयडियॉलॉजीच्या अंगाने अशा पद्धतीने झाली की हे धर्माच्या आधारानं राजकारण आहे आणि हे सेक्युलर, आणि त्याला आधार काय दिला जायचा, तर बाबरी मशीद पाडली, मुंबईतले दंगे, या प्रकारचे सगळे आधार दिले जायचे. ही जी पिढी आहे हिनं मुंबईतली दंगल बघितलेली नाही, बाबरी मशीद पाडली त्यानंतर काय झालं बघितलं नाही, शिखांच्या दंगली बघितलेल्या नाहीत, आणि याचे समाजावर होणारे परिणाम या पिढीला माहिती नाहीत. त्यांच्या दृष्टीनं काय आहे की भारत महासत्ता झाली पाहिजे, जगाच्या त्यांची आयडिओलॉजीज वेगळी आहे किंवा त्यांना त्यांच्या करिअर संदर्भामध्ये त्यांना त्यांच्या आकांक्षा सगळ्या वेगळ्या स्मार्टफोनसह स्मार्ट लाईफ त्यांना पाहिजे. त्यांच्या आकांक्षा वेगळ्या आहेत. बरोबर. आणि त्या आकांक्षाला गवसणी घालणारी भाषा ही या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसकडून येत नाही विथ दी सेक्युलर आयडिओलॉजी. याचा अभाव हा मला वाटते जास्त, आणि त्याचा पुरेपूर फायदा भाजपनं किंवा मोदींनी उठवलेला आहे 100%. आणि त्यामुळे नवीन जो मतदार आहे तो मोदींबद्दल अधिक आश्वासक आहे किंवा अधिक त्यांच्या पाठीशी आहे. बरोबर. म्हणजे मला असं वाटते की 2014च्या निवडणुकीपर्यंत आपल्या देशामध्ये जमिनीवरचे कार्यकर्ते आणि प्रत्येक कार्यकर्त्याला नावानेशी ओळखणारा नेता अशी एक उतंड राजकीय मशिनरी म्हणून वापरली जात होती. 2014च्या निवडणुकीनं हे सगळं संपुष्टात आणलं. नेता कार्यकर्त्याच्या डोक्यावरून थेटपणे लोकांशी संवाद साधतो, त्याची एक सभा लाईव्ह टेलिकास्ट होते, देशातले कोट्यावधी लोक बघतात, आणि मध्ये कोण जिल्हाध्यक्ष लागत नाही, तालुका अध्यक्ष लागत नाही, प्रदेशाध्यक्ष लागत नाही, कोणी नवं समीकरण आहे जे अमेरिकेत सुरू झालं, रुजलं, अनेक पाश्चात्य देशात रुजलं, ते आपल्याकडे हळूहळू रुजायला लागले, आणि त्याला अकोमोडेट करण्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस किंवा हे जे अल्टरनेटिव्ह पक्ष आहेत ते कमी पडत आहेत. त्याचा हा परिणाम आहे. अतिशय उत्तम शब्दामध्ये विश्लेषण केलं आहे. ही चर्चा यापुढे देखील कंटिन्यू करूया. एक छोटासा ब्रेक घेऊया आणि पुन्हा एकदा संवाद प्रतिवादमध्ये आपण भेटूया. परवडणाऱ्या दरात राहायला या स्वतःच्या घरात. तुमचं गृहस्वप्न साकारण्यासाठी पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स निर्मित पूजा प्रिया पार्क. कोल्हापूर शहरालगत उजगाव इथं घाटगे पाटील इंडस्ट्रीज समोर साकारलेल्या पूजा प्रिया पार्कमध्ये आहेत 1 रूम किचन, 1 आणि 2 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स. किंमत कमी पण बांधकाम आणि सर्वोत्तम सोयी सुविधांची हमी. अमेनिटीजमध्ये तडजोड नाही की फ्लॅट कधी मिळणार याची चिंता नाही. आजच पूजा प्रिया पार्कला भेट द्या. मनाजोगं हक्काचं घर निवडून राहायला या. संपर्क पूजा प्रिया डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड. फोन 0231 232 8299, मोबाईल 94 220 43 745. प्राचीन आणि प्रभावी आयुर्वेदाच्या प्रसारासाठी, निरामय आरोग्यासाठी स्वामी रामदेवजी महाराजांच्या संकल्पनेतून साकारली पतंजली उत्पादनं. पतंजलीची सर्व उत्पादनं एकाच छताखाली मिळण्यासाठी कोल्हापुरात सुरू झालाय पतंजली मॉल. बसंतबहार टॉकीजवळ स्टेट बँके शेजारी वर्धमान चिंतामणीमध्ये. संपूर्ण वातानुकूलित आणि भव्य प्रशस्त अशा पतंजली मॉलमध्ये मिळतात पिठापासून मिठापर्यंत पतंजलीची अनेक दर्जेदार उत्पादनं रास्त दरात. पतंजली आयुर्वेदिक औषधांसह तेल, पापड, सॉफ्ट ड्रिंक्स, बिस्किट, साबण, टूथपेस्ट, ब्रश, आटा, तांदूळ, डाळी, मध, सौंदर्य प्रसाधनं, लहान बाळांसाठी आवश्यक उत्पादनांची मालिका उपलब्ध आहे पतंजली मॉलमध्ये. पतंजलीच्या दर्जेदार उत्पादन खरेदीसाठी आजच भेट द्या पतंजली मेगा स्टोअर, वर्धमान चिंतामणी स्टेट बँके शेजारी कोल्हापूर. तसंच ही सर्व उत्पादनं जनता बाजार, रुईकर कॉलनी, वर्धमान नगर, राजारामपुरी 7वी गल्ली आणि वांगी पुळासमोर महाद्वार रोड कोल्हापूर इथं उपलब्ध. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. संवाद प्रतिवादमध्ये आज आपण बोलतोय महाराष्ट्रातील 10 महानगरपालिका आणखीन 25 जिल्हा परिषदांच्या निवडणूक निकालानंतरची उद्भवलेली राजकीय परिस्थिती, ज्याच्यामध्ये कोल्हापूर जिल्हा आहे, मुंबई महानगरपालिका आहे, पुण्यामध्ये सत्ता परिवर्तन झालेलं आहे, नाशिकमध्ये झालेलं आहे, नागपूरचा गड भाजपनं राखलेला आहे. एकूण राज्याचं चित्र बघितलं तर नक्कीच भाजपानं घोडदौड चालू ठेवलेली आहे. आता पुन्हा एकदा आपण दुसऱ्या मुद्द्यावरती येऊया की ज्या पद्धतीनं पुण्यामध्ये किंवा मुंबईमध्ये, नाशिकमध्ये भाजपानं मोठ्या प्रमाणात जागा जिंकल्या, त्याच्यावरून गेल्या काही 7-8 दिवसामध्ये पुन्हा एक
व्हॉट्सअप किंवा सोशल मीडियावरती एक वेगळा वाद, एक वेगळ्या प्रकारचे मेसेज आले की EVM इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनमध्ये फेरफार करून अशा पद्धतीच्या काय म्हणू आपण त्याच्यामध्ये बदल करून भाजपानं जागा जिंकलेल्या आहे. मुळात ते मशीन आहे, त्याच्यामध्ये काही करता येऊ शकेल, ते बिघडू शकेल, मान्य करूया आपण. पण खरोखर तुम्हाला असं वाटतं का की या निवडणुका जिंकण्यासाठी भाजपानं अशा पद्धतीच्या गिमिक्सचा, अशा पद्धतीच्या भ्रष्टाचाराचा अवलंब केला असेल? नाही, थिओरिटिकली मशीनमध्ये मॅनिप्युलेशन करता येतं का, तर त्याचं उत्तर होय असं आहे. हा, कारण ते मशीन आहे, मग अशी म्हणलं त्यानुसार. थिओरिटिकली. हो. पण आपल्याकडची निवडणूक यंत्रणा इतकी सडलेली आहे असं काही मला वाटत नाही की मोठ्या प्रमाणावर असं ठरवून अमुक भागामध्ये तमक्याला विजय करावं आणि त्यासाठी EVMमध्ये बदल करावेत. शेवटी काय असते की पराभव झाल्यानंतर पराभवाची म्हणून एक कायममीमांसा करावी लागते आणि तो पराभव स्वीकारण्याची पण तयारी असावी लागते. कारण आता त्या मेसेजला काउंटर अटॅक करणारे काही वेगळे मेसेज पण आलेत की जर असं असतं तर मग मुंबईमध्ये भाजपानं 82 का 92 जागा जिंकून दाखवल्या असत्या. ते चालत राहील, कारण युगच आपलं सोशल मीडियाचं आहे, त्याच्यामुळे आता सगळेच तज्ञ झाले. नाही, आता सोशल मीडियावरती येणारा प्रत्येक मेसेज हा खरा आहे की खोटा आहे हे तपासावं लागतं. तो तर बघा आहेच. पण मला वाटतं की EVM मुळे पराभव झाला हे हा एका अर्थानं रडीचा डाव, बालिशपणाचा रडीचा डाव आहे. त्याला काही फार अर्थ याच्यातला भाग नाही. तो खरं तर विरोधी पक्षांनी फार ताणावा असा मुद्दा नाही आहे. खरं काय झालं हे आपल्याला लोक का साथ देत नाहीत हे तपासून बघायला पाहिजे. आणि पराभवानंतर अशा प्रकारची भाषा यापूर्वी पण झालेली आहे. म्हणजे बाळासाहेब ठाकरे एकदा म्हणाले होते की हा विजय बाईचा नाही शाहीचा आहे. इंदिरा गांधींचा प्रचंड विजय झाल्यानंतर हा बाईचा नाही आहे, शाहीचा विजय आहे. शाही पुन्हा पुसली जाते, पुन्हा पुन्हा हे केलं असं त्यांना सांगायचं होतं. तर हे पराभवानंतर अशा प्रकारची विधानं होतात, त्याला खूप महत्त्व देऊ नये. निकाल तर लागलेला आहे आणि तो भाजपच्या बाजूने लागलेला आहे. हे आता विरोधी पक्षांनी खुल्या मनानं मान्य केलं पाहिजे आणि आपल्या चुका सुधारल्या पाहिजेत. कोल्हापूरकडे येऊया आपण. जाधव सर, तुम्हाला असं वाटतं का की कोल्हापूरमध्ये या निमित्तानं चंद्रकांत दादा पाटलांनी आपली ताकद दाखवून दिलेली आहे? आणखीन कोल्हापूर जिल्हा हा दोन्ही काँग्रेसचा बालेकिल्ला असं जे समीकरण होतं ते आता समीकरण बदललेलं आहे. ग्रामीण भागामध्ये सुद्धा भाजपानं मुसंडी मारलेली आहे आणि त्याच्यावरती पुन्हा जो एक आरोप किंवा आक्षेप घेतला जातोय की बाहेरच्या लोकांना भाजपनं स्वीकारून त्यांनाच पुन्हा उभं केलं, त्यामुळे भाजपचे स्वतःचे कार्यकर्ते नाही आहे, त्यामुळे भाजपचा विजय नाही आहे. तुम्हाला काय वाटतं? नाही, तसं नाही म्हणता येणार. महाराष्ट्राच्या पातळीवर महापालिकाच्या निवडणुका झाल्या, आणखी त्याबरोबर जिल्हा परिषद निवडणुका झाल्या. भाजप हा शहरी तोंडाळीचा पक्ष म्हणूनच प्रस्थापित झाला होता किंवा मांडला जात होता. परंतु ती जे काही त्यांच्या संदर्भातली जी एक भावना आहे किंवा ते जे पॅरामीटर आहे तर ते चुकीचं कसं आहे हे भाजपने या निवडणुकीच्या निमित्तानं दाखवून दिलं. भाजपसमोर एकच इलेक्टिव्ह मेरिट त्यांनी लावलेलं दिसतं. म्हणजे कारण आपल्याला माहिती आहे की जुना जो हिंदुत्ववादी विचारांचा भाजप पक्ष होता तो पक्ष आणि आजचा पक्ष ह्याच्यामध्ये प्रचंड अंतर पडलेलं आहे. आणखी सत्तेच्या सोबत येणारे जे दुर्गुण असतात म्हणा किंवा जिंकाची एक अभिलाषा असते म्हणा, महत्त्वाकांक्षा असते म्हणा, त्या महत्त्वाकांक्षेला भाजप हा सुद्धा काही अपवाद ठरलेला नाही आहे. तर तो त्यांनी सुद्धा मग आपण इलेक्टिव्ह मेरिट लावलं की मग सगळ्याच गोष्टी आल्या. मग त्याच्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीचे नाराज लोक कोण आहेत, बंडखोरीच्या मार्गावर लोक असलेले कोण आहेत, गेल्या विधानसभा लोकसभा निवडणुकीत दुखावलेले लोक कोण आहेत. आपल्याकडे कोऑपरेटिव्ह बेल्ट आहे. सगळा कोऑपरेटिव्ह बेल्टमध्ये बरेच साखर कारखान्याच्या निवडणुका होतात, सहकारी संस्थांच्या निवडणुका होतात, दूध संस्थांच्या, गोकुळच्या स्पेसिफिक निवडणुका, त्या दुखावलेले लोक कोण आहेत. असे सगळे लोक हेरण्याचं काम मात्र भाजपने किंवा चंद्रकांत दादांनी बरोबर केलं. त्यांना मग सर्व प्रकारचं बळ पुरवण्याचा भाग असेल तो त्यांनी केला आणि याच्यातूनच हे यश त्यांना मिळालेलं आहे. म्हणजे एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह, वॉर अँड पॉलिटिक्स ऑल्सो असं आता एकूण चित्र झालेलं आहे. असं दिसतं. आणि वॉर म्हणजे काय, तर पॉलिटिक्स हेच आता एक वॉर झालेलं आहे. नाही, पण या निमित्तानं ज्या प्रकारे गुंडांचा वावर या सगळ्या आरोप जो होता राजकारणात झाला त्याची दखल घ्यायला पाहिजे. कारण पक्ष मोठा होत असताना कुठल्या प्रकारचे एलिमेंट येऊ द्यावेत याचा एक फिल्टर ठेवायला पाहिजे. आणि ज्यांनी म्हणजे विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसची रचनाच अशी झाली होती की ज्याची त्या भागात ताकद आहे, जो स्वतः निवडून येऊ शकतो, त्याला पक्षाचं बळ द्यायचं नाही, त्याला विजय काय. त्याच्यामध्ये सुद्धा मनी आणि मसल पॉवर हीच त्यावेळेचे निकष होते. तो काही नाकायचं काहीच कारण नाही. पण तेच निकष वापरून भाजप त्याच मार्गाने पुढे जाणार असेल तर मग लोकांनी सत्ता परिवर्तन केलं कशासाठी. या सगळ्या प्रवृत्तींपासून आता म्हणजे पुण्याचा निकाल आहे, पुण्यामध्ये
सर्वाधिक ज्यांच्यावर आरोप असलेले सर्वाधिक लोक भाजपनं आयात केले, सगळ्या पक्षातून केले, पिंपरी चिंचवडमध्ये केले. म्हणजे महाराष्ट्रामध्ये सर्वात धक्कादायक निकाल कुठला असेल तर पुण्याचा आहे. हो, अगदी अगदी खरं आहे. बाकीचे निकाल मोरालेस इकडे तिकडे होतील. नाही, सोलापूरचा तसा आपल्याला धक्कादायक म्हणावं लागेल एक पण प्रकारे. सोलापुरात सुद्धा लोकसभेच्या वेळेला ज्या प्रकारे भाजपला मतदान झालं, विधानसभेला पण झालं, ते फक्त सोलापूर तिकडे निघालं हे दिसत होतं. पण पुण्यामध्ये 94 जागा जिंकणं हो, म्हणजे joke. काँग्रेस अव्वल असताना, म्हणजे हो. काँग्रेसचा पूर्ण प्रभाव असताना सुद्धा इतक्या जागा मिळाल्या नाहीत काँग्रेसला, तितक्या जागा भाजपनं जिंकल्या. याच्यामध्ये हे सगळे घटक एकत्र आले आहेत. आता मुद्दा असा आहे की एका बाजूला भाजपनं आणि देवेंद्र फडणवीसांनी पारदर्शकतेचा मुद्दा घेऊन या सगळ्या निवडणुका लढवल्या आणि ज्या प्रकारचे लोक तुम्ही घेतले आहेत, जे निवडून आलेले आहेत, त्यांचा इतिहास काय ते सांगत नाही आहे, पारदर्शकता सांगत नाही आहे, त्यांचा इतिहास काय ते वेगळं सांगतोय. मग आता आयदर तुम्हाला त्यांना पारदर्शक मार्गावर न्यावं लागेल, नाही त्यांना वाल्याचा वाल्मिकी करायचं. हा हे असं म्हणणं सोपं असते, किंवा मग पुन्हा लोकांना असं वाटेल की आहे जे पूर्वी अनुभवलं तेच म्हणून तर परवा या आमच्या चर्चेमध्ये एकाने म्हटलं की आता भाजप म्हणजे दुसरी काँग्रेस किंवा दुसरी राष्ट्रवादी व्हायला लागली. हा म्हणजे अशा पद्धतीचं सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये चित्र तयार व्हायला लागलं असं झालं तर मग आणि हे फार गंभीर आहे. नाही, याच्या तळाशीच आपण जायला पाहिजे. लोक हे परिवर्तनासाठीच मतदान करत असतात. लोकांच्या आकांक्षा आहेत, अपेक्षा आहेत, सरकारकडनं बदल झाला पाहिजे असं म्हणणारे लोक आहेत. ह्या सगळ्या लोकांनी घडवलेला बदल हा लक्षात घ्यायला पाहिजे. आणि की त्यांच्या प्रश्नाकडे तुम्ही जर नाही बघितलं किंवा वेळीच नाही बघितलं तर लोक पुन्हा मग लोकांचा भ्रमनिरास होईल. मग या पातळीवर काँग्रेस आणखी भाजप हा पुन्हा एक सारखा सपाट वाटायला लागला असं दिसतंय. पण असं दिसतंय एकीकडे आपण म्हणतोय, पण 2014च्या लोकसभा निवडणुका, 2014च्याच विधानसभा निवडणुका, त्यानंतर नगरपालिकेच्या गेल्या वर्षीच्या निवडणुका आणि आत्ताच्या महानगरपालिका जिल्हा परिषद निवडणुका बघितल्या तर सातत्यानं भाजपचा जनाधार पण वाढतोय. त्यामुळे एकीकडं भाजपची जी काही आयडिओलॉजी आहे ती आयडिओलॉजी भाजपचे नेते ठामपणे सांगतात आम्ही टिकून ठेवली आहे. दुसरीकडे सर्वसामान्य माणसाला असं वाटते की हे यांच्या आयडिओलॉजीपासून दूर जातात का. पण तिसरीकडे जनाधार वाढतोय, तिकडे नंतर येतो. मगाचा एक मुद्दा होता त्या विषयावरती मला तुमचं मत किंवा तुमचं एक्सपर्ट कॉमेंट मला ऐकायची आहे. मनसेचं भवितव्य काय? ज्या पद्धतीनं नाशिक महानगरपालिकेमध्ये मनसे सत्ताधारी होती तिथून पासून ते मुंबईपर्यंत राज ठाकरे आणि मनसे यांना जो प्रचंड मोठा धक्का दिलाय पंतप्रधानांनी, हे बघितल्यानंतर मनसेची वाटचाल काय असेल पुढची? मनसेच्या वाटचालीपुढं एक मोठं प्रश्नचिन्ह आहे. याची कारणं अनेक आहेत. एक तर मनसे किंवा राज ठाकरेंविषयी खूप आशा होत्या, खूपच, आणि त्यामुळे प्रचंड मोठी गर्दी त्यांच्या सभांना व्हायची. दोन प्रकारच्या अपेक्षा. बाळासाहेब ठाकरेंनंतर ठाकरे घराण्याचा वारसा ज्या पद्धतीनं चालवला जाईल तो राज ठाकरे चालवतील असं वाटत होतं. म्हणजे बाळासाहेबांचं राजकारण राज ठाकरे पुढे चालवतील ही एक अपेक्षा होती. दुसरी अपेक्षा, पक्ष स्थापन करताना त्यांनी अशी एक स्पष्ट भूमिका घेतली की मी विकासाचं बोलेन आणि महाराष्ट्राची ब्ल्यू प्रिंट तयार करेन. मग ती खूप वर्ष चालली ब्ल्यू प्रिंट तयार करणं वगैरे वगैरे. पण त्यांची भाषा होती, विकासाची भाषा होती. आणि त्यांच्या विकासाच्या कल्पनांमध्ये काही चांगल्या चटकदार कल्पना नक्कीच होत्या, अजूनही आहेत. पण त्यातलं काहीच त्यांना प्रत्यक्षात आणता आलं नाही. हे दृश्य स्वरूपात काहीच आणता आलं नाही. दुसरी गोष्ट, राजकारण हा तुमची इच्छा असो किंवा नसो, आपल्या देशातलं राजकारण हा 24/7 करायचा व्यवसाय आहे. त्याला काही इलाज नाही आहे. म्हणजे मी आज सभा घेतो, लाखाची सभा घेतो, मी सगळ्यांवर टीका करतो आणि नंतर 2-4 महिने मी कोणाला भेटतच नाही. या प्रकारचं ऑन ऑफ राजकारण जे आहे ना ते महाराष्ट्राला किंवा देशाला चालत नाही. त्याला फार प्रतिसाद मिळत नाही. राहुल गांधींच्या सुरुवातीच्या काळात तेच झालं ना. राहुल गांधी कदाचित कन्सिस्टंटली लोकांसमोर आले असते आणि एखादी जबाबदारी घेऊन आले असते तर लोकांनी विश्वास ठेवला असता. पण अचानक एकदम आपण धडाधड तो डागल्यासारखं सुटायचं आणि नंतर गायबच व्हायचं. हे जे ऑन ऑफ प्रक्रिया राजकारणात चालत नाही, त्याला एक कन्सिस्टन्सी असायला लागते. ती राज ठाकरेंच्या राजकारणामध्ये नाही, त्याचा एक परिणाम होतो. दुसरी गोष्ट, त्यांच्यामध्ये जो काही म्हणजे स्वतःविषयी एक अतिप्रेम आहे स्वतःवरच, ते मला वाटते की एका मर्यादेनंतर त्याचा काही उपयोग होत नाही. आणखी एकानं असं होऊ शकते का, म्हणजे राज ठाकरेंशी मी जेव्हा प्रत्यक्ष स्वतः बोललो होतो ते त्यांच्या मनातली थोडीशी खतखत मला जाणवली. ते बोलून दाखवलं नाही त्यांनी, पण त्यांच्याकडे कल्पना खूप चांगल्या आहेत, इच्छाशक्ती खूप चांगली आहे, पण त्यांना साथ द्यायला तशी तेवढीच तोलामोलाची माणसं मिळत नाहीये. नाही, हे शेवटी नेत्यांना मिळवायचं असतं ना. बाळासाहेब ठाकरेंना साथ द्यायला कोण होतं? शरद पवारांना साथ द्यायला कोण होतं? हे शेवटी आपण आपली त्यांचं स्किल आहे, ते स्किल आहे आणि हे निर्माण करायचं असतं, हे दाखवून द्यायचं असतं मला अमुक बदल करायचा आहे. मोदींना स्वीकारायला कोण तयार होतं?
बरोबर हे भाजपमध्ये सुद्धा मोदींविषयी शंका होती ना. बरोबर हे मोदींना बिहारमध्ये प्रचाराला येऊ दिलं नव्हतं हम्म. एका निवडणुकीत. ही वस्तुस्थिती आहे. पण शेवटी त्यातून मार्ग काढणं हीच नेतृत्वाची कसोटी असते आणि त्याच्यामध्ये राज ठाकरे मागं पडले. या निवडणुकीत मुंबईत केवळ 7 जागा मिळाल्या, नाशिकमधली सत्ता गेली हो. आणि आता पुढं काय असा प्रश्न आहे. याचं कारण असं की अल्टरनेटिव्ह प्रोग्राम म्हणता येईल असा राज ठाकरेंसमोर काही नाही आहे. जे काही आकर्षण आहे ते बाळासाहेब ठाकरेंसारखं बोलतात, तीच शैली आहे आणि जगात कुठेही डुप्लिकेट किंवा तशीच नक्कल करणाऱ्या माणसाला प्रतिसाद मिळतो, पण ती चालत नाही. बरोबर हां, म्हणजे मला एकानं खूप सुंदर कॉमेंट केली होती याच्यावर की झेरॉक्स कॉपी लोक मान्य करतात, पण ओरिजिनलची सही असेल तर. खरं आहे आता ती ओरिजिनलची सही तुम्ही शिवसेनेनं बाहेर पडल्या बरोबर संपली ना. बरोबर त्यामुळं नाही, पण त्यांना याची थोडीशी कल्पना किंवा जाणीव झाली होती म्हणून त्यांनी मुंबईमध्ये महानगरपालिका निवडणुकीपूर्वी शिवसेनेकडे टाळीसाठी हात पुढे केला होता असं म्हणता येईल का? हा तो एक शेवटचा डेस्परेट प्रयत्न होता असं म्हणता येईल की त्यानिमित्तानं शिवसेनेलाही बळ आणि मिळेल खरं किंवा- तर 4 वर्षापूर्वी जर असं झालं असतं तर त्यावेळेला दोन्ही ठाकरे बंधू एकत्र यावेत अशी सामान्य माणसाची पण इच्छा भावना होती आणि त्यावेळी जर दोघं एकत्र आले असते तर कदाचित महाराष्ट्रातलं राजकीय चित्र वेगळं झालं असतं. त्यामुळे टाळीसाठी हात पुढे करण्याची वेळ पण चुकली का? मला वाटते की ते दोघं एकत्र येण्यामध्ये वेगळ्या प्रकारच्या अडचणी आहेत. राजकारणात एकत्र येणं सोपं असतं. हे शिवसेना आणि भाजप भांडली तरी म्हणजे असं वाटते की हे दोघं एकत्र येतील, एकत्र नाही आले तर असे वाटेल. पण राज आणि उद्धव यांचं भांडण राजकारण, जागांची देवाणघेवाण याच्यात थोडंसं पलीकडचं आहे. बरोबर कारण ते एका घरातनं फुटले आहेत आणि ते जे तुटलेपण आहे ते जोडणं खूप अवघड असतं. तो म्हणजे त्याला केवळ राजकीय वाद नाही आहेत, त्याला त्याच्या कौटुंबिक पण पलीकडे झालं हा, असते काही ते झालं आहे आणि ते जुळवणं खूप अवघड आहे. त्यामुळे दोन्हीकडच्या लोकांना असं वाटतं की हे दोघं एकत्र आले तर बरं होईल, पण ते होत नाही. कौटुंबिक संबंध एकमेकाचे अतिशय चांगले ठेवून सुद्धा राजकीयदृष्ट्या ते एकत्र येऊ शकत नाहीत आणि तिथं मला वाटतं की ती तडजोड होणं जवळजवळ अशक्य आहे. झालं तर मी तुम्हाला विचारणार आहे. नेतृत्वाचा एक भाग आहे या राज आणखी उद्धव ठाकरे मधला. तो सगळ्या जग जाहीर आहे किंवा सगळ्यांसमोर आहे की एका वेळेला हे दोन नेते एका पक्षाचं नेतृत्व करू शकत नाहीत, कारण त्यांची वाढ जी आहे ती त्या त्यांनी पद्धतीने जर तसं ठरवलं तर करू शकतील, पण त्यांच्यामधले जर आपापसातले इगोज जर मागं पडले नाहीत तर ते होणं शक्य नाही. नाही. तो भाग बाजूला ठेवूया. पण मला कोल्हापूर जिल्ह्याबद्दल तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या निकालानंतर आपल्याला आपल्या 12 तालुक्यांमध्ये प्रत्येक ठिकाणी प्रत्येक पक्षानं सोयीस्कररित्या आघाड्या केल्या होत्या. आता एकूण निवडणुकीचं चित्र बघितलं, निकालाचं चित्र बघितलं तर प्रत्येक तालुक्यातली परिस्थिती वेगळी आहे आणि तिथले स्थानिक संदर्भ वेगळे आहेत. म्हणजे शाहूवाडीमध्ये पुन्हा एकदा जनस्वराज्यानं शाहूवाडी पन्हाळ्यामध्ये आपलं अस्तित्व दाखवून दिलं. भाजपाला हातकणंगले तालुक्यामध्ये कोल्हापूर दक्षिणमध्ये चांगलं यश मिळालं. शिवसेनेला सुद्धा ज्या पद्धतीनं कागलमध्ये यश मिळालेलं आहे हे सुद्धा नक्कीच चांगलं यश आहे. पण या सगळ्यामध्ये असं वाटतं का की काँग्रेस राष्ट्रवादी यांच्यामधली 10 दिशेला 10 तोंड याच्यामुळं शिवसेना आणि भाजपला कोल्हापूर जिल्ह्यात यश चांगलं मिळालं का हे यांच्या कॅलिबरवरती यांच्या मेरिटवरती मिळालेलं यश आहे? नाही, मेरिटवरती तर निश्चितच मिळालेलं नाही. याच्यामध्ये जे 2 खासदार आहेत तर ते दोन्ही खासदारांनी आणि इव्हन आमदारांनी सुद्धा ह्या निवडणुकीचा उपयोग आपापले गट, आपापले कार्यकर्ते एक गठ्ठा ठेवण्यामध्ये, ते भक्कम करण्यामध्येच सगळं राजकारण केलं. म्हणजे इथं पक्षीय पातळीवरती निवडणूक झाली नाही, नाही, असं गटातटांची निवडणूक झाली. गटातटाची निवडणूक झाली असं दिसतंय. त्याच्यामुळं प्रत्येक दोन्ही खासदारांचे दौरे बघा, त्यांचं नेटवर्क त्यांनी हे केलेलं बघा किंवा त्यांनी उभे केलेले उमेदवार बघा, हे सगळं जर बघितलं तर ती पूर्ण तयारी आहे ही आपापले गड भक्कम करण्याच्या संदर्भातच झालेली दिसते. दुसरा भाग असा की जे जसं मगाशी आपण म्हणाल की आयात केले उमेदवार काँग्रेस राष्ट्रवादीचे, ते ज्या लोकांच्या हे पूर्ण झाले नाही त्या वेळेला त्यांच्या महत्वाकांक्षेला ठेस पोचली त्यांनी सगळे लोक एकत्र केले. बरोबर. सराम सर, वेळ संपत चाललाय, पण कोल्हापूर जिल्ह्याच्या सध्याच्या राजकीय परिस्थितीबद्दल किंवा जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालानंतर ज्या पद्धतीनं प्रत्येक तालुक्यामध्ये अनपेक्षित निकाल काही ठिकाणी आलेले आहेत, या सगळ्याबद्दल तुमचं विश्लेषण काय आहे? मला वाटतं की काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि आता जसं म्हणाले की हे आपले आपले गट म्हणून लढले. प्रत्येक नेता माझं अस्तित्व कसं टिकेल आणि ते अधिक कन्सॉलिडेट कसं होईल या पद्धतीनं ते लढले आणि हे काही कोल्हापुरात पहिल्यांदाच घडत नाही. त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्ष हा एक नवा प्लेयर आला, एवढंच नाविन्य असेल तर एवढंच आहे. बाकी काँग्रेसचा पूर्ण डॉमिनन्स होता तेव्हाही कोल्हापूरमध्ये गट होते आणि ते गट एकमेकाला पाडायचे, एकमेकाला सोयीनं
मदत करायची आणि त्यातल्या कुठल्या तरी गटाचं वर्चस्व तयार व्हायचं, ही आपल्याकडची जुनी चाल पण आहे. आता या काँग्रेस राष्ट्रवादीतल्या पाडापाडीच्या राजकारणामुळं भाजपा अधिक बळकट होत चालले, याचं भान या नेत्यांना यायलाच पाहिजे. आता यायला पाहिजे, पण ते येणार नाही, कारण येणार त्यांचे नाही असं कारण प्रत्येकाचे स्वतःचे साम्राज्य आहे, त्यांचे हितसंबंध स्वतःचे. आहे, साम्राज्य आहे. त्याच्यामुळं असाच प्रयत्न म्हणजे जसा आता चंद्रकांत दादांनी केला की वेगवेगळ्या घटकांना एकत्र करून भाजप वाढवायचा, तसा अंदाज कदमांनी केला होता युतीच्या काळामध्ये. वेगवेगळ्या पक्षातले नेते, विशेषतः त्यावेळेच्या काँग्रेसमधले नेते एकत्र करून शिवसेना बळकट करायचा प्रयत्न केला होता. त्याला बऱ्यापैकी यश पण मिळालं होतं. पण चंद्रकांत दादांना या निवडणुकीतून त्यांचं स्वतःचं स्थान अधिक बळकट करता आलं, त्यांनी ते सिद्ध करून दाखवलं. हो. त्याचा फायदा राज्यस्तरीय स्तरावरती होऊन ते 2019च्या निवडणुकीच्या पूर्वीच्या शेवटच्या वर्षामध्ये मुख्यमंत्री पदावरती जाऊ शकतात का? हा खूप स्पेक्युलेशनचा आणि सतत चर्चेचा विषय आहे. पण भाजपची आत्ता मी दादाला पण विचारलं तर दादा म्हणतात मी कधीच मुख्यमंत्री पदाचा दावेदार असणार नाही, पण दुसरीकडे पक्षानं दिलेली भूमिका जबाबदारी पार पाडावी लागते दादा असंही मंत्री त्यांच्या पदाचे पण दावेदार नव्हते कधीच. हो. त्यामुळं म्हणजे चंद्रकांत दादा मंत्री झाल्यानंतर मुंबईच्या वर्तुळामध्ये दादा कोण आणि त्यांना एवढं महत्त्व का, अशी विचारणा चर्चा होत होती. आणि नंतर हळूहळू लोकांना कळायला लागले की त्यांचं एकूण संघटनेतलं स्थान काय आहे किंवा त्यांना काय महत्त्व आहे. मुद्दा मला वाटतं की ज्या प्रकारे देवेंद्र फडणवीसांना प्रोजेक्ट केला आहे भारतीय जनता पक्षानं, आणि भाजप हळूहळू एक नवी फळी घेऊन करायला लागला आहे, आणि त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस निश्चितपणे आहेत, आघाडीवर आहेत, पियुष गोयल आहेत. हे असे काही नेते आहेत की ज्यांच्यावर भारतीय जनता पक्ष पुढच्या पिढीचं बघतोय असं आत्ता तरी दिसतंय. त्यामुळं लगेच मला नाही वाटत की असं काही बदल होईल किंवा केला जाईल. दादांचं महत्त्व संघटनेतलं आणखीन पक्षातलं कायम राहील, आणि त्यांचे मुख्यमंत्र्यांशी पण खूप चांगले संबंध आहेत. समन्वयवादी नेता म्हणून त्यांचं महत्त्व कायम राहील. एकच गोष्ट घडू शकते कदाचित, देवेंद्र फडणवीसांना जर भाजपनं असं ठरवलं की यांचा आपल्याला केंद्रात उपयोग करायचा आहे, तर त्यावेळेला एक नाव दादा हे असू शकतं. पण आज ही खूप प्रीमॅच्युअर गोष्ट आहे, मला नाही वाटत की आत्ता त्याच्यावर विचार करण्यासारखं काही आहे. आणि दादा क्रमांक 2चे मंत्री आता ऑलरेडी आहेत. आणखी एक सक्षम पर्याय पक्षासमोर उभा राहतोय. आणखी तो जो पक्ष वाढतो किंवा जो पक्ष पुढे जातो तो पक्ष असे चांगले पर्याय सोबत घेऊनच पुढे जात असतो. कुठल्याही जर तुम्हाला चांगलं सक्षम राजकारण द्यायचं असेल तर सक्षम राजकारणाचं एक चांगला पर्याय म्हणून दादांच्याकडे आपण बघू शकतो सध्या तरी. एकूणच राज्यातील राजकीय परिस्थिती, जिल्ह्यातील परिस्थिती याबद्दल या दोन्ही संपादक महोदयांनी आपापली मतं मांडलेली आहेत, अभ्यासपूर्ण निरीक्षणं मांडलेली आहेत. दोघांनी सांगितलं त्यानुसार काँग्रेस राष्ट्रवादी यांना खऱ्या अर्थानं आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. म्हणजे दोन्ही काँग्रेसचे नेते आता आम्ही आत्मपरीक्षण करणार, जनतेनं दिलेला कौल मान्य आहे असं जाहीरपणे म्हणत असले तरी खरोखर आत्मपरीक्षण होणार का, आणि भाजपाचा हा जो काही वारू आता चौखूर उधळलेला आहे याला रोखायचं जर दोन्ही काँग्रेसला असेल तर काहीतरी ठोस एक चांगला कार्यक्रम घेऊन लोकांसमोर आलं पाहिजे, तरच लोकशाहीमधील सक्षम विरोधी पक्ष म्हणून या दोन्ही काँग्रेसचं अस्तित्व टिकणार आहे. तुर्तास हे दोन्ही मान्यवर आमच्या स्टुडिओत आले, याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयावरील चर्चा संवाद प्रतिवादमध्ये. हे आहे BTV नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल B, प्रतिबिंब जनमनाचं.